राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। गुरुदेवो महादेवो गुरुदेव सदाशिवः गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। कैवल्योपनिषद। ओम अप्यायन्तु ममांगानि वाग्घ्राणचक्षुः श्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषत्तमाहं। ब्रह्मनुराकुर्यां मां मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते यह उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। अथ अश्वलायनो भगवन्तं परमेष्ठिनम् उपसमेत्योवाचः अधीहि भगवन् ब्रह्मविद्यां वरिष्ठां सदा सद्भिः सेव्यमानां निगूढां यया अचिरात् सर्वपापं व्यपोह्य परात्परं पुरुषमुपैति विद्वान्। तस्मै स होवाच पितामहश्च श्रद्धावक्ति ध्यानयोगादवैः न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेन एकेन अमृतत्वमानशुः परेण नाकं निहितं गुहायां बिभ्राजते यद्यतयो विशन्ति। वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः सन्न्यासयोगाद्यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृतात् परिमुच्यन्ति सर्वे। विविक्तदेशे च सुखासनस्थः शुचिसमग्रीव शिरशरीरः अत्याश्रमस्थः सकलेन्द्रियाणि भक्त्या स्वगुरुप्रणम्य हृत्पुण्डरीकं विरजं विशुद्धं विचिन्त्य मध्ये विशदं विशोकम् अचिन्त्यम् अव्यक्तम् अनन्तरूपं शिवप्रशान्तम् अमृतं ब्रह्मयोनिं तदादिमध्यान्तविहीनमेकं विभुं चिदानन्दम् अरूपम् अद्भुतम् उमासहायं परमेश्वरं प्रभुं त्रिलोचनं नीलकण्ठं प्रशान्तं ध्यात्वा मुनिर्गच्छति भूतयोनिं समस्तसाक्षिं तमसः परस्तात्। स ब्रह्मा स शिवः स इन्द्रः सो अक्षरः परमः विराट् स एव विष्णुः स प्राणः स कालः अग्निः स चन्द्रमाः स एव यद्भूतं यच्च भव्यं सनातनं ज्ञात्वा तं मृत्युमत्येति ध्यानं नान्यः पन्था विमुक्तये। सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि सम्पश्यन् ब्रह्मपरमं यानि नान्येन हेतुना। आत्मानम् अरुणीकृत्वा चोत्तरारणीं ध्याननिर्मथनास्या पातपाशं दहति पंडितः
स एव माया परिमोहितात्मा शरीरमास्थाय करोति सर्वं स्त्रियन्नपानादि प्रियन्नपानादि विचित्रभोगैः स एव जागृत परितृप्तमेति। कैवल्य उपनिषदात आपण पाहत होतो की महर्षी अश्वलायन ब्रह्माकडे जाऊन प्रार्थना करतायत. अप्यायन्तो ममांगानि वाग्घ्राण चक्षुः श्रोत्रमतो बलमिंद्रियाणि च सर्वाणि. माझ्या अंग प्रत्यंगामध्ये शक्ती सामर्थ्य भरू दे. माझा शरीर माझा अंग वृद्धीस लागू दे. इंद्रियांमध्ये बलप्राप्ती होऊ दे. सर्वं ब्रह्मोपनिषत् सर्व उपनिषत् जे आहे हे ब्रह्मरूपच आहे. आणि या उपनिषदांचं अध्ययन करणाऱ्यांना ब्रह्मप्राप्तीच होते. आणि तो ब्रह्म माझा त्याग करू नये, माझ्याकडून या उपनिषदांचा किंवा ब्रह्माचा त्याग होऊ नये. आणि उपनिषदामध्ये किंवा ब्रह्म जाणण्यामध्ये तल्लीन असणाऱ्या माझा कल्याण होऊ दे. उपनिषद धर्माची मला प्राप्ती होऊ दे. अर्थात उपनिषदेला अभिप्रेत असणारा ब्रह्मज्ञान मला प्राप्त होऊ द्या असा प्रार्थना करतो. करून अथ अश्वलायनो भगवन्तं परमेष्ठिनं उपसमेत्य उवाच. अश्वलायन परमेष्ठी भगवंताकडे जाऊन भगवद्रूपी ब्रह्मदेवाकडे जाऊन उपसमित्य त्यांच्या जवळ जाऊन उवाच असं म्हणतोय. महर्षी अश्वलायन ही छोटी व्यक्ती नव्हती. तरुण वयात खूप मोठं पांडित्य प्राप्त केलेला माणूस होता. अश्वलायनासंबंधी जर जाणायला गेला वैदिक साहित्यामध्ये खूप मोठं स्थान आहे त्यांचं. लहानपणीच बराच काय कंठस्थीकरण केलेला माणूस होता. पद्य गद्य साहित्य रचना करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. मोठे विद्वान होते. अनेको विद्यांची जाण त्यांना होती, परंतु ज्ञान नव्हते. जाण असणं वेगळं, ज्ञान असणं वेगळं. जाण असणं म्हणजे माहिती आहे, सर्वही माहिती आहे, परंतु त्याची मान्यता नाही आहे किंवा त्याचा अनुभव नाही आहे. ही जी लाईट लागलेली आहे या वायरीमध्ये वीज वाहते हे आम्हाला माहिती आहे, अनुभव नाही आहे. माहिती आहे, अनुभव कधी? एक बल्ब त्याला लावून काढून
किंवा कधीतरी चुकून हात जर लागले तर शॉक बसते, त्याचा अनुभव आहे, तेव्हा ज्ञान होते. केवळ माहिती जी होती ती ज्ञान. साखर गोड आहे हे माहिती आहे, थोडं एक चमचाभर जिभेवर टाकल्यानंतर जे अनुभव होते त्याला ज्ञान म्हणतात. इन्फॉर्मेशन अँड नॉलेज या दोन्हींमध्ये एवढा फरक असतो. अनेको गोष्टींची आम्हाला ज्ञान माहिती आहे. कपड्यांचं ज्ञान आहे, कसं बनते, पण बनवता येत नाही. जाणीव आहे आम्हाला, जाण आहे, कपडे कसे बनते हे जाण आहे, वाचून कुठेतरी पुस्तकात वगैरे वाचून आम्हाला माहिती आहे. बनवता येत नाही म्हणजे आम्हाला त्याचं ज्ञान नाही आहे. ज्ञान आणि माहिती या दोन्हींमध्ये एवढंच अंतर आहे. आम्ही शाळेत जाऊन बराच शिकून येतो ना, खूप सारं शिकून येतो, माहिती घेऊन येतो, पण ज्ञान कमी आणतो. त्या माहितीचं ज्ञानामध्ये परिवर्तन करण्यात आम्ही कमी पडतो. अजूनही आम्हाला माहिती आहे पण आम्हाला बनवता येत नाही, बनवता येत. अशाच खूप साऱ्या सूत्र आम्हाला माहिती आहेत. एनर्जी इक्वल टू m2² आम्हाला माहिती आहे, पण आम्ही कधी बनवून नाही पाहिलेलं, बनवून नाही पाहिले. म्हणजे आम्ही माहिती संग्रह करणारी यंत्र बनत चाललेलो आहोत. ज्ञान संग्रहाची जिज्ञासू आम्ही नाही आहोत. अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कंठस्थ करून जाणून समजून घेतलेली लोक खूप आहेत. हे पंडित आहेत, यांना पंडित म्हणतात. विद्वान आहेत, हे विद्यासंपन्न लोक आहेत. जे विद्या पुस्तकात होती मस्तकी उतरवलेली आहेत, हस्तकात अजून आलेले नाही आहे. पुस्तकातलं ज्ञान मस्तकापर्यंत आले. मस्तकातलं आत्ता हस्तक म्हणजे हातात किंवा आमच्या आचरणात जेव्हा येतं, त्याचा सुख किंवा दुःखाचा साक्षात्कार करवतं, तेव्हा ते ज्ञानात परिवर्तित होतं. आयुष्यभरात खूप साऱ्या गोष्टी आम्ही समजून घेतले, माहिती समजावून घेतलेली, सगळ्या गोष्टींचं काय ज्ञान झालेले नाही आहे. तसं देवासंबंधात सुद्धा आम्हाला ज्ञान आहे. देवासंबंधामध्ये द्वैत मत काय म्हणते, अद्वैत मत काय म्हणते, विशिष्टाद्वैत मत काय म्हणते, द्वैताद्वैत मत काय म्हणते, शुद्धाद्वैत मत काय म्हणते, ह्या सगळ्यांची मत आम्हाला माहिती आहे. आम्हाला माहिती आहे की यांचं म्हणणं काय, त्यांचं म्हणणं काय, पण आमचं म्हणणं काय तयार झालेले नाही आहे. आम्हाला माहिती आहे, तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे, नामदेव म्हणे, हे सगळे म्हणणं आम्हाला माहिती आहे. त्यांनी जे म्हटले ते माझ्या जीवनात, माझ्या आचरणात मी उतरू शकलो का? एक तरी ओवी अनुभवावी असं जे म्हणालेत ना, किंवा एक शब्द तरी, शब्दाचा तरी अनुभव मला घेता आला का? ह्याचा प्रयास करायला हरकत नाही. छोट्या 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 शब्दांचा माझ्या जीवनात मी किती करू शकतो, किंवा त्याची इतिमिती मला कळतील. बुद्धांकडे काश्यप नावाचा एक पंडित जाऊन पोचले. महापंडित होता, अनेको शास्त्रांचा जाण त्यांना होता. ते बुद्धांकडे एकदा गेले, म्हणाले की मी जिज्ञासेने आलोय तुमच्याकडे, समजून घेण्यासाठी आलोय. बुद्ध म्हणाले काय काय येते तुम्हाला? बऱ्यापैकी येते म्हणाले. मी खूप फिरलोय,
खूप संप्रदायांमध्ये खूप अध्ययन केलेले. अच्छा, असं आहे. मग आपला वेळ फुकट जायला नको. तुम्ही काय करा, तुम्हाला जे येते ना ते मला एकदा सांगा, म्हणजे तो विषय चर्चेत निघायला नको, कारण तुम्हाला ऑलरेडी येते ते. आणि जी येत नाही तेवढंच सांगा, त्याच्यावरच आपण चर्चा करू. शक्य असेल तर सांगा मला, तुम्हाला काय काय माहिती आहे सांगा. कारण तुम्हाला जे ज्ञात आहेत विषय, त्याच विषयावर चर्चा केल्याने दोघांचेही वेळ फुकट जाणार. कशाला? तुम्हाला जे माहीत नाही त्याच्यावर चर्चा करू. थोडा विचार करा आणि मला सांगा. विचार करायला सुरुवात केली महाकाश्यपाने. ही मला माहिती आहे, हे पूर्ण माहिती आहे का? ही मला माहिती आहे, हे मला पूर्ण माहिती आहे का? असं एक एक गोष्टींचा विचार करत गेला ना, त्याला वाटलं की मला जे जे माहिती आहे म्हणतोय हे तरी मला काहीच येत नाही. उदाहरणार्थ बघा, आपलं शरीर आहे, आम्हाला माहिती आहे आमचं शरीर कसं आहे. म्हणतो की नाही म्हणतो? माहिती आहे म्हणतो. मग या शरीरातला एक एक भाग सांगत जा बाबा बघू. डोळे 2 आहेत आम्हाला माहिती आहे, डोळ्यावर पापण्या आहेत हेही माहिती आहे, पापण्यावर केस किती आहेत कुठे माहिती आहे, सगळी माहिती आहे आम्हाला माहिती आहे असं म्हणतो आम्ही. सगळी माहिती कुठे आहे? नाही ना. भुवया 2 आहेत, पण भुवयावर केस किती आहेत आम्हाला कुठे माहिती आहे. कपाळ माहिती आहे, कपाळावर रेष किती आहेत कुठे माहिती आहे आम्हाला. तोंड माहिती आहे आम्हाला, 32 दात असतात असं आपण ऐकलेले आहोत सगळेजण. प्रत्यक्षात मोजला तर बहुतेक लोकांच्या तोंडात 32 नसतात. एखाद्या 2 कमी जास्त असू शकतात, पण लोक म्हणतात म्हणून आम्ही ठोकून टाकतो एवढंच, की आजपर्यंत आम्ही किती लोकांनी मोजलेले आहेत की आमचे दात किती आहेत, किंवा मोजण्याचा प्रयत्न केलेले नाही. ऐकीव आहे सर, ऐकीव आहे. असा बऱ्याच गोष्टींची ज्ञान. महाकाश्यप शेवटला म्हणाला, मी काय सांगू, आत्ता मला वाटायला लागले की मी जे जाणलेले आहे ते काहीच नाही असं वाटायला लागले. मग अज्ञानाने पूर्णतया भरलेले. हां, म्हणायला हरकत नाही. म्हणा अज्ञान छोटं नसतं. अज्ञानाच्या जितक्या खोलमध्ये जातो तितका अज्ञान मोठं होत जातो. अज्ञानात जितकं खोल उतरू नाही ना. ह्या शरीराबद्दलच बघा ना. शरीर मला माहिती आहे, शरीर समजून घेण्याकरता गेलो तर काहीच माहीत नाही. हातही माहिती आहे, डाव्या हातात काय उजव्या हातात काय माहीत नाही. आणि या हातामध्ये 5 बोट आहेत. प्रत्येक बोटासंबंधात मला कुठे ज्ञान आहे, माहिती आहे? मला माहीत नाही बोटांची. इथे शंख आहे का चक्र आहे माहीत नाही. माझ्या हातात कोणती कोणती रेषा आहेत माहीत नाही, आणि ते रेषा काय सुचवतात हेही मला माहीत नाही. जितकं खोल उतरत जाऊ तितकी आमची शंका वाढत जातील, अज्ञानाचा विस्तार होत जाईल. वैज्ञानिक लोक म्हणतात आम्ही शिकलो म्हणजे, जाणलं म्हणजे, विज्ञानी झालो म्हणजे अज्ञान संपते असं म्हणतात. नाही, अज्ञानाची व्याप्ती वाढत जाते. शरीर आहे, अंग दुखते म्हणतोय माणूस. हां, अंग दुखते. नेमकं कुठं दुखते? नाही, जरा सकाळी पोटात दुखत असते, दुपारच्या नंतर पाठीत दुखत असते.
आणि जरा रात्र झाली की डोक्यात दुखत असते आणि सकाळी उठताना दाढेत दुखत असते. किती दुखणं झाले बघा. आधी एकच दुखणं होता, अंग दुखते एकच होता. जरा खोलात जाऊन बघायला लागलो तर सगळीकडे दुखायलाच लागते, सगळीकडे दुखायला लागते. म्हणजे आमची अज्ञानाची सीमा ही वाढत जाते. जसं की मी मगाशीच म्हटलं ना, पाणी माहीत नाही. मग एक सायंटिस्ट आला, मला माहिती आहे म्हणाला पाणी. काय माहिती आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजन 2 मिळून पाणी झालेलं आहे म्हणाला. माहिती आहे त्याला. हां, हायड्रोजन काय आहे, ऑक्सिजन काय आहे ते विचारलं तर नाही. ते हायड्रोजनच्या बाबतीत मला विचारलं, ते हायड्रोजन कशाने बनले? हायड्रोजन ऑक्सिजन मिळून पाणी बनले. हे तुमचं अज्ञान दूर झाल्यासारखं वाटलं. नाही दूर झालेले. हायड्रोजन कशापासून बनलं, ऑक्सिजन कशापासून बनलं, हे विचारत विचारत गेलो ना, आमचं अज्ञान अजून खोलपर्यंत जातं. आम्ही विज्ञानी नाही होत, अज्ञानी होत जातो. पूर्वी बघा ना, एकटाच डॉक्टर होल बॉडी सांभाळत होता, हो ना. एकटाच डॉक्टर सगळ्या आजार एकटाच निभावून नेत होता. आत्ता प्रत्येक पार्टला एक एक. उजव्या डोळ्याचा वेगळा, डाव्या डोळ्याचा वेगळा, वरच्या दातांचा वेगळा, खालच्या दातांचा वेगळा, ओठांचा डॉक्टर वेगळा, आता हणवटीचा डॉक्टर वेगळा आहे. नुसता मनगटीचा डॉक्टर एक वेगळा आहे. आणि एक एक बोटाची एक एक डॉक्टर्स आहेत आता. याचा अर्थ आम्ही जितका माहिती घ्यायला जाऊ ना, तितकं किती गोष्टीचं अज्ञान आमच्याजवळ पडलेले आहे हे लक्षात येते. एक 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 गोष्टीचा आम्ही शोध घ्यायला जाऊ ना, तितक्या अज्ञानाची विस्तार वाढत जातो. आम्हाला वाटत असते की आम्ही खूप मोठे विद्वान आहोत, पंडित आहोत. आम्हाला असं काय पंडित आहोत, कशाचा विद्वान? जग आम्हाला कळते असं म्हणतो आम्ही. जगात काय कळते आम्हाला? एवढ्या मोठ्या विश्वातलं कशाचं ज्ञान आहे? काही नसतं. काहीतरी म्हणत असतो आम्ही. हे सर्व विश्वाचं ज्ञान मला आहे म्हणतो. नसतं. स्वयं पंडितम मन्यमानाः. स्वतःला पंडित समजतात खूप लोक, प्रत्यक्षात ज्ञानी नसतात. अश्वलायन एक मोठे पंडित होते. महर्षी अश्वलायन. महर्षी शब्दाचा अर्थ ज्ञानी असा होत नाही, महापंडित असं होतो. जसं महाकाश्यपाला कळलं की आपण पुरा अज्ञानी आहोत, खूप साऱ्या विषयांची माहिती एकत्रित केलेला माणूस होता. तसेच विदेशामध्ये एक महान तत्वज्ञानी होऊन गेले, गुरुजीएफ म्हणून. त्या गुरुजीएफकडे साधा माणूस होता, अगदी साधा, प्रसिद्ध नव्हते एवढे, पण ज्ञानी होते. त्यांच्याकडे एक महापंडित आला, ऑस्पेन्स्की म्हणून. ऑस्पेन्स्की गुरुजीएफकडे येण्यापूर्वी 5-25 पुस्तक लिहिलेला माणूस होता, पण जिज्ञासेपायी आला होता. येऊन गुरुजीएफकडे गेला आणि जेव्हा गेला, गुरुजीएफ एक 10-20 माणसांसमवेत बसलेले होते झाडाखाली. आणि ऑस्पेन्स्की खूप मोठा पंडित, देश त्याला ओळखत होता, कारण त्यांची अनेक पुस्तक प्रसिद्ध झालेले होते. आणि त्या लोकांना असं वाटत असतं की आपण विशेष आहोत या जगात. कुठेही गेले तरी त्यांना मान सन्मानाची खूप मोठी अपेक्षा असते. कोणच नाही विचारलं त्यांना
इथे सगळे थर्ड क्लास लोक आहेत. आपल्या उंचीचा एकही इथे नाही या निर्णयापर्यंत येतात. त्यातल्या त्यात शहाणे माणसं कुठेही जातील. 4 अक्षर जादा शिकलेले, एखाद्या 2 हुद्देवरती असलेले, नोकरीत मान सन्मान पावलेले आणि 2-4 श्लोक इकडे तिकडे कंठस्थ अधिक केलेले, त्यांना अशी अपेक्षा असते की तिथे गेल्याबरोबर आम्हाला ओळखावं कोणतरी. हो या 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 बसा. मग त्यांनी कोणतरी जाऊन सांगावं हे अमुक अमुक आहेत, हे तमुक तमुक आहेत. असं जसं जसं त्यांचे वर्णन करतात ना, तसं तसं यांचा राक्षसी आत्मा संतुष्ट होत जात असतो. असं बऱ्याच लोकांना होते. आपल्याला नाही, बऱ्याच लोकांना होते. कुठेतरी गेलात दुसऱ्या एका संप्रदायात, एक छोटासा संप्रदाय, एक छोटीशी महाराज आहेत. मग तिथे गेल्यानंतर असं जाणार आम्ही, या 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 म्हणतात. मग गेल्यानंतर म्हणणार हे काडसिद्धेश्वर महाराजांचे भक्त आहेत. हां आम्ही काडसिद्धेश्वर महाराजांचे भक्त, असं आम्हाला वाटतं. गेला आणि कोणच नाही विचार, हे सगळे थर्ड क्लास लोक आहेत. एकाला संस्कार आहे तिथे, एकही जण आपल्याला विचारत नाही. यांना काय सामान्य आदरातिथ्य वगैरे तर यांच्या गुरुने काय शिकवले असेल की नसेल, असं दूषण देऊन निघून येतो. आस्पेन्स्की असाच आला होता, कोणच नाही विचार. 10-20 मिनटं बसला तिथेच. सगळे शांत बसलेले होते, ते कोणी कोणाशी बोलत नव्हते. बसला, राहवला नाही, उठला. कोणाच आपल्या परिचयसुद्धा विचारत नाही. कोण बाबा तुम्ही, कुठून आलात, का आलात, काय काम आहे तुमची, जरा बसा, काय पाणी आणू का, असं विचारायचं राहिले. कोण बोलतच नाही. बघतात एकमेकांकडे पण कोणच बोलत नाही. हे असभ्य वर्तन म्हणालाय. शेवटी स्वतःच उभा राहिला. गुरुजीएफनं म्हणाला, महाराज मी गुरुजीएफ आहे. त्यांनी ऐकून घेऊन सुद्धा नाही घेतल्यासारखंच राहिले. माझी अशी पुस्तक प्रसिद्ध झाले, तशी पुस्तक, मी मोठा व्याख्याता आहे या देशातला. या देशातला प्राईम मिनिस्टर वगैरे माझी भाषण ऐकायला येतात, असं म्हणाला तो. गुरुजीएफ त्याच्याकडे बघितलंच नाही. तुम्हाला आत्ता तरी कळलंय का मी कोण आहे, असं म्हणाला त्यांना. गुरुजीएफ एकदाच म्हणाले, तुम्ही कोण आहे हे तुम्ही एकदा तरी विचार केलाय का? म्हणजे आत्ता तरी करा, नेमकं कोण आहे तुम्ही? मी आस्पेन्स्की आहे. हो आस्पेन्स्की नेमकं ह्याच्यात कुठे राहतोय त्याचा बघून येऊन सांग ना म्हणाले. ती शब्द कानावर पडल्यानंतर आस्पेन्स्कीच्या पायाखालची वाळू सरकल्यासारखं जाणीव झालं त्यांना. मी काहीतरी चूक करतो की काय म्हणा. नाही मला माहिती. का आलाय मग तुम्ही इथे? तुमच्याबरोबर थोडा चर्चा करायला आलो आहे. कोणत्या विषया संबंधात चर्चा? एवढे मोठे ज्ञानी, एवढी पुस्तक लिहिलं आहे तुम्ही, कोणता? नाही सगळे सर्वांना कुठे येत असतात, काही काही विषय येत नसतात, त्यामुळे त्या विषयांची चर्चा करण्याकरता आलो आहे. गुरुजीएफ म्हणाले, एक काम करा, ही पेन घ्या आणि हे कागद घ्या, तुम्हाला जे जे येतं ते सर्व लिहून काढा. याच्यात जे जे येतं ते लिहून काढा, पुन्हा ते चर्चेला नको. तो पेन आणि कागद घेऊन असाच उभा राहिला. 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाले. गुरुजीएफ म्हणाले, काय आठवत नाही का? एवढी वर्षांचं अध्ययन आहे तुमचं, मग पेन आणि कागद देऊन 10-15 मिनटं झाले, सुरू करा लिहायला म्हणाले. तुम्हाला जे जे येतं ते लिहून ठेवा, जे येत नाही त्या विषयांची चर्चा करू आपण. तो काहीच बोले ना, उभाच राहिला. गुरुजीएफच म्हणाले, महाशय त्या शेजारच्या खोलीत जा आणि निवांत बसा, तिथे बसून तुम्हाला जे जे आठवते ते सर्वही लिहून आणा, जा म्हणाले. गेला.
जाऊन त्या खोलीत लिहायला बसला. याला जे जे विषय येतात ते लिहायला सुरुवात केला. ही विषय मला येते असं लिहिलं आहे, या विषयातलं मला काय काय माहिती आहे असं विचार करायला गेला तर काहीच माहीत नाही. तासभर विचार केला आणि शेवटी आला. कोरी कागदच त्यांच्या हातात दिला. म्हणा मला काहीच येत नाही म्हणा. म्हणजे थोडं थोडं येतं पण त्याला येतं असं म्हणता येणार नाही. गुरुजी म्हणाला थोडं थोडं जरी येतं ना, मग जे थोडं थोडं येते त्याच्यात 2 भाग करू आपण. येत ते येत नाही असं 2 भाग करू. जे जे थोडं थोडं येते ते लिहून काढा. तेव्हा आस्पेन्स्की म्हणाला आता माझ्या लक्षात आलं आहे की मला काहीच येत नाही आहे, पण माझा अहंकार ते अजून स्वीकारायला तयार नाही झाले. मी एक अज्ञानी आहे, मी एक मूर्ख आहे हे स्वीकारायला माझा अंतःकरण अजून तयार नाही आहे. पण आलोय मी तुमच्याकडे समजावून घेण्याकरता. यासाठीच गुरूंकडे जाताना कितीही पंडित असो हे पांडित्य ठेवून जावं लागतं. समिधा घेऊन गेले, एवढ्या समिधा ही प्रतीक आहे. अश्वलायन गुरु ब्रह्माकडे समिधा घेऊन गेले. समिधा हे शिष्यत्वाची प्रतीक आहे. मला काहीही येत नाही, मी निराधार. ही जे लाकूड आहे, हे लाकूड आहे ना, याचा सर्व आधार तुटलेले आहेत. समिधा आहेत ना, हे कुठल्याही झाडाला चिकटलेले नाही, कोणावरही अवलंबून नाही आहे. हे दुसरं कोण उचलले तरच फक्त उठू शकतात. याच्यासारखं माझी अवस्था आहे. माझं स्वतःचं आता काही नाही आहे. माझा काहीही उपयोग नाही. जसं समिधा हे जळणं योग्य आहे केवल आणि केवल, तसंही माझ्या शरीर मन बुद्धी तसं काहीही जिवंत नाही आहे. फक्त माझ्याकडे एक जिज्ञासा घेऊन आलोय, याचा प्रतीक आहे. जसं अर्जुन म्हणाला शिष्यस्ते हम शादिमाम त्वाम प्रपन्नम कार्पण्य दोषः उपहत स्वभावः पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढचेताः शिष्यस्ते हम शादिमाम त्वाम प्रपन्नम. हे कृष्ण भगवंता, मी अत्यंत कृपण कंजूस आहे. मी आजपर्यंत तुम्हाला मित्र समजत होतो, पाहुणा समजत होतो आणि काय काय समजत होतो, हे सगळे आता काढून टाकतो. शिष्यस्तेहम, मी आपला शिष्य बनलोय. आत्ता मी आत्ता कोणी नातेवाईक नाही आहे. मी केवल आणि केवल आपला शिष्य आहे. शिष्याचं लक्षण आहे सर्व गर्व गळितगात्र झालेले आहे. शिष्याचं लक्षण आहे समजून घेण्याची तीव्र इच्छा असायला पाहिजे. समजून घेईनच असा आत्मविश्वास पाहिजे. नम्रता पाहिजे. नम्रता पाहिजे. त्याबरोबरच श्रद्धा पाहिजे. हे शिष्यत्वाची लक्षण आहे. शिष्य होण्याकरता हीच लागते, बाकी कमी लागते. शिष्यस्ते हम शादिमा. अश्वलायना ब्रह्मदेवाकडे जाऊन ब्रह्माकडे म्हणतो की मी आता तयार आहे. अथ अश्वलायनो भगवन्तं परमेष्ठिनं उपसमेत्य उवाच. श्रेष्ठ असा ब्रह्मज्ञानी गुरुजवळ जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, भगवन,
ब्रह्मविद्यां वरिष्ठां, ब्रह्मविद्या संपन्न असणाऱ्यांमध्ये आपण वरिष्ठ आहात, किंवा श्रेष्ठ अशी ब्रह्मविद्या जी आहे त्या विद्या संपन्न आपण आहात. मी सदा सद्भिः सेव्यमानां निगूढां. संत लोक सदाकाळ ज्याची आराधना करतात, ज्या ज्ञानाची अपेक्षा ठेवतात, ज्या ज्ञान मार्गावर चालतात, संत लोक सदाकाळ जे ज्ञान मार्गावर चालतात आणि अत्यंत रहस्यमय मार्ग आहे, रहस्यमय ज्ञान आहे ब्रह्माचे, मला ते समजून घ्यायचं आहे, मला त्याच्या संबंधात आपल्याकडे समजून घ्यायचं आहे. इथे स्पष्टपणे अश्वलायन महर्षी सांगतात, मी इथे आत्ता पंडित नाही, मी ना कुठला महाशाल नाही आहे, आता मी कुठला महोपाध्याय नाही आहे, मी केवळ एक जिज्ञासू म्हणून आलो आहे. मी आपलं शरणागत आहे, आत्ता नम्रता भाव धारण करून आलाय. मी म्हटलं ना, जिज्ञासा पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, शिष्य होणाऱ्यांकडे इच्छाशक्ती पाहिजे तीव्र, जे समजून घ्यायचं आहे त्याच्या संबंधातली इच्छाशक्ती पाहिजे, आणि आत्मविश्वास पाहिजे, मला हे प्राप्त होणारच, मी करणारच. तिसरं, त्याच्याकरता नम्रता पाहिजे. काय असते ही नम्रता? नम्रता म्हणजे मृदुता, नम्रता म्हणजे कमीपणा घेण्याची तयारी. समोरच्यांना मोठं मांडण्याकरता माझी मानसिक तयारी आहे, दुसऱ्यांना आदर देण्याची माझी तयारी, ही नम्रता असते. जोपर्यंत मी मानत नाही तोपर्यंत मला काही येत नाही. हा शेंबड्या मला काय शिकवणारा, असं जर मी म्हटलं, त्याने कितीही प्रयास करून मला काहीही शिकू द्या, ते कधी ग्रहण होत नाही, कारण माझ्याकडे नम्रता नाही आहे. नम्रता नाही, कसं होणार? एकदा गर्व काय करते बघा, कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत होते, अर्जुन, खरोखर दान देण्यामध्ये कर्णासारखा माणूस कुठे? हा तुमचा शत्रू आहे, मलाही माहिती आहे, त्याच्याकडे अवगुणही असतील, पण त्याच्याकडे एक उत्तम गुण आहे दान देण्याचे, त्याच्यासारखा माणूस कुठे नाही. अर्जुनाच्या अहंकाराला थोडासा धक्का लागला, गर्वाला जरासा धक्का लागला. म्हणाला, महाराज मी कुठे कमी आहे, मी कुठे कमी आहे? आजपर्यंत माझ्या दारात आलेला असंच मोकळ्या हाताने वापस कोण गेलेत आजपर्यंत? एकही उदाहरण नाही आहे असं म्हणता. बघू म्हणा, बघू. थोडे दिवस गेले. एके दिवशी एक गरीब ब्राह्मण अर्जुनाच्या दारात उभा होता. विचारला, काय पाहिजे? ब्रह्मवरेण्य काय पाहिजे तुम्हाला? माझी एक छोटीशी अपेक्षा आहे. माझी पत्नी रात्री देह ठेवली, तिने मरताना एक इच्छा प्रकट करून गेली.
काहीही कर, माझं शरीर आहे ना चंदनाच्या लाकडामध्येच दहन करायचं. मी म्हणाला, मी गरीब ब्राह्मण कसं करू? तुम्ही कसं करणार माहीत नाही, माझ्यासाठी एवढं करायचं तुम्ही. जाताना सांगून गेले, मी अजून अंत्यविधी नाही केले, सकाळपासून फिरतो, कुठेही एक तुंडकंसुद्धा भेटेना, चंदन कोण देणार म्हणा. ब्राह्मणदेव, तुम्ही अर्जुनाच्या दारात आलात, निश्चिंत व्हा म्हणाले. कोण आहे तिथे? मंत्री आला. ताबडतोब 20 माण चंदन याला देण्याची व्यवस्था करा. बघायला गेले, बराच वेळ शोधले. यांच्या वखारीत तरी संपलेलेच होते. गावात तरी कुठे व्यापाऱ्यांकडे उपलब्ध आहेत का, लाकडाच्या व्यापाऱ्यांकडे सगळीकडे फिरले, कुठेही एक लाकूड भेटला नाही. एक लाकूड, एक तुंडका भेटला नाही. आले आणि म्हणाले, महाराज माफ करा, चंदन कुठेही भेटत नाही आहे. आम्ही आमच्या राजप्रासादाचे राजवाड्याच्या वखारीत बघितले, व्यापाऱ्यांकडे गावात सगळीकडे फिरून झालं, तिथेही बघितले, पण कुठेही चंदन भेटत नाही. अर्जुन म्हणाला, ब्राह्मणदेव मला माफ करा, असतं तर मी सगळीच देऊन टाकला असता. नाही मिळत, क्षमा असावी. नाराज होऊन ब्राह्मण निघून गेला. गेला तो सीधा कर्णाच्या घरी गेला. कर्णाने विचारलं, या काय अपेक्षेने आलात आपण? म्हणाले, पत्नीची अशी अशी अपेक्षा आहे, मला चंदनाची लाकूड पाहिजे. त्यांनी मंत्र्याला बोलवले, असेल तिथनं जोडणी करा आणि लाकूड यांना गोळा करून द्या, 20 माण. 2-4 तासांनी त्यांचाही मंत्री मोकळ्या हाताने आला. मोकळ्या हाताने आला आणि म्हणाला, महाराज नाही भेटत लाकूड कुठेही, बाजारात सगळीकडे फिरून आलो आम्ही, कुठेही भेटत नाही. तत्क्षण असा नजर टाकला, राजवाड्याची खांब त्यांच्या घराची चंदनाची होती, तुळई चंदनाची होती, फळी चंदनाची होती वरती. काढा म्हणाले, पाडा. राजाज्ञा. 5 मिनिटात पाडण्यात आला एक कण. एक कण पाडल्यावर किती 4 जळतील एवढी मिळाली. घेऊन जा म्हणाले. तो ब्राह्मण घेऊन गेला, अंत्यविधी उरकून आला. दुसऱ्या दिवशी तो मंदिरात आला होता. म्हणत होता, या जगात दानशूर असावं तर कर्णासारखा असावं. मी खूप बघितले, पण नदी किनाऱ्यावर, नदी तीरावर बसून कर्म करत होता. करता करता शेजार पाजाऱ्यांना सर्वांना सांगत होता, अशा कठीण परिस्थितीत सुद्धा स्वतःचा घर पाडून चंदन काष्ट देणारा कर्ण जगात थोर दानी आहे, असं तसं सांगत होता. अर्जुन आणि कृष्ण कुठेतरी गेले होते, तेही आले. कृष्ण म्हणाले, ऐकून घे, काय म्हणतात बघ, ते ऐकून घे. तो म्हणाला, हो, मी आपल्या घरी आलो होतो, आपण प्रयत्न केलात माझ्यासाठी, पण लाकूड नाही मिळाले. नंतर मी त्यांच्या घरी गेलो, त्यांनाही बाजारात नाही मिळाले, शेवटी घर पाडून काढून दिली त्यांनी. कृष्ण म्हणाले, तुझ्या घर काय चंदनाचे लाकूड नव्हते? अर्जुनाला म्हणाले, तुझ्या घरात पण खांब होती, तुळई होती, फळी होती, मग तू का करू शकला नाही? याच्याकरता
गर्व आहे ना, गर्व आडवा येतो. तुझी गर्वच तुला हे करू दिली नाही. माझा राजवाडा कसा पाडायचा, पडला तर चांगलं दिसेल का, मग राजाचा काय राहील. गर्व उपयोगाचा नाही. म्हणून म्हणाले दान महत्त्वाचा नाही, देताना भावसुद्धा तो महत्त्वाचा असतो. सन्मानाने द्यायचा असतो, गर्वाने नाही. पुण्य कार्य करताना जर आदरभाव असेल, नम्रता असेल तर खूप मोठी शक्ती मिळते. बघा असं म्हणतात, जी काम संपत्तीने होत नाही ती काम नम्रतेने सिद्ध होतात. नम्रता माणसांच्या आयुष्यातलं एक खूप मोठं आभूषण आहे. खूप मोठं आभूषण आहे माणसांचे. त्याच्यासारखे सुंदर आभूषण जगात कुठलं नाही म्हणतात. का? आभूषणाने माणसं सुंदर दिसतात. सुंदर दिसतात म्हणून सगळ्यांच्या प्रेमाला पात्र बनतात. पण नम्रता नावाची एकच आभूषण धारण केला तर सगळ्यांमध्ये मी छोटा असं मानला तर त्या माणसावर सगळ्यांचंच प्रेम. बघा, आई 2 बाळांना घेऊन जाते बाजारात, एक मोठं असते एक धाकटं असते. मोठ्याला फरफटत नेते, बारक्याला काकेत घेते. जी बारकं असते ते नेहमी सगळ्यांना प्रिय असतं आणि मोठं असते ते फरफटत नेण्यास लायक असते. किंकरत्वे शंकरत्वम. जे किंकरता आहे माणसाला मोठेपणा प्राप्त करून देत असते. दगडापेक्षाही ताकदवार असते म्हणे पाणी. दगडापेक्षा म्हणजे काय? दगड खूप कठोर आहे, कठीण आहे. दगडालाही गोल करण्याची सामर्थ्य पाण्यात आहे. पाणी काय दगडासारखा कठोर नाही आहे, मृदू आहे. मृदुत्वामध्ये कठोरतेपेक्षाही अधिक काठिन्यता असते, ताकद असते. माणसाने ही मृदुता सांभाळावी. शिष्य होण्याकरता अत्यंत उपयुक्त गुण कुठला असेल तर ते मधुरता आणि नम्रता. नम्रता म्हणजे अन्याला मोठेपण देण्याची भाव, दुसऱ्यांचे आदर सन्मान करण्याचे. 3 स्वरूपात प्रकट होत असते. भौतिक नम्रता, बौद्धिक नम्रता, वाचिक नम्रता, नैतिक नम्रता. 3-4 प्रकार आहे. बौद्धिक नम्रता, खूप काय शिकला आहात, गर्व नाही मनात. खूप मोठे विद्वान आहात आपण, ज्ञान अपार आहे, पांडित्य अपार आहे, पण गर्व नाही, नम्रता. खूप माणसं दिसतात यातली. का? भरलेले कधी हालत नसते, नम्रतेने भरलेले असावे. वाचिक नम्रता, वाणी मवाळ असायला पाहिजे, मधुर असायला पाहिजे. वाणीतली शब्द किती कठोर असतील तर तितका अहंकाराचं प्रकटीकरण होत असतो. शब्दांमध्ये इतकी नम्रता असायला पाहिजे, नम्रता प्रकट करणारे शब्द निवडायला पाहिजे, निवडायला पाहिजे. शब्दांनी जग जिंकता येतं, पण ते कठोर शब्दांनी नाही. कठोर शब्दांनी घरं तुटतात, देश तुटतात आणि
मवाळ शब्दाने माणसं जोडले जातात, परिवार जोडले जातात, समाज जोडले जाते, राष्ट्र जोडले जातात. म्हणून म्हणतात की जिभेवर साखर ठेवल्यासारखा माणूस बोलायला पाहिजे. आणि जीभ बिनहाडाचा आहे जरूर, पण कधी कधी इतकं कठोर बोलते आणि सर्व ध्वस्त करून टाकते. असं नाही, जिभेत सुद्धा नम्रता पाहिजे. कमीपणा घेणारी शब्द, दुसऱ्यांना आदर देणारी शब्दांचा वापर करता आला पाहिजे. शब्द नसतील तर जरूर संग्रह करून घ्यावं. आपल्या संग्रही नसतील तर अशा पद्धतीचे शब्दांचा वापर करावं. आणि नम्रता कुठे प्रकट होते? कर्तरी प्रयोगापेक्षा कर्मणी प्रयोग, जे आपण व्याकरणात म्हणतो, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. श्याम दगड मारला, कर्तरी प्रयोग आहे. श्यामाकडून दगड मारला गेला. श्यामाने काय केलं? त्याच्याकडून मारला गेला, फेकला गेला. हा दगड फेकला, कर्तरी प्रयोग. कर्ता इथे प्रधान आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता शून्य झाला, कर्म प्रधान बनले. त्यांच्याकडून फेकला गेला. फेकला गेला हा महत्त्वाचा, कोणाकडून हा महत्त्वाचा नाही. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचा आहे. कोण फेकला, कोण मारला, तो महत्त्वाचा आहे. म्हणून आपली भाषा शक्य असेल तर कर्मणी प्रयोग करायला आपण शिकायला पाहिजे. व्यवहारात सुद्धा, बोलताना, चालताना, लिहिताना. मी केला असा म्हणण्यापेक्षा भगवंताने आमच्याकडून करून घेतला असा म्हणण्यात किती आनंद असतो. कुठेही अहंकार मुसमुसायला येत नाही. आम्ही केले म्हणण्यापेक्षा आमच्याकडून भगवंत करून घेतला, होऊन गेला. अशा पद्धतीची भाषा, आदराची शब्दांची वापर करणं, कर्मणी प्रयोगाची वापर करणं, ही नम्रतेचे प्रकटीकरणाची भाषा आहे. तिसरा, नैतिक नम्रता जी आहे. माणसांच्या शरीरातच दिसते नम्रता. नैतिक बलसंपन्न व्यक्ती असेल, अंग प्रत्यंगामध्ये नम्रता वाहत असते. डोळ्यांनी कसं पाहावं आणि कसे पाहू नये. आदरणीय व्यक्तींसमोर डोळ्यांना डोळे लावून, नजरेस नजर लावून कधीही बोलत नाही. नजर कधीही, गुरु, थोर, गडातले वडीलदार माणसं असतील, नजरेला नजर लावून नाही. ते आमच्याकडे पाहत असतील तर आम्ही त्यांच्या पायाकडे पाहत असतो. ही नम्रतेची भाषा आहे. जरा काय चुकलं तर जमीन उखरायचं, हळूच डोकं खाजवायचं, म्हणजे आपली चूक आपण कबूल करतो आहोत आणि माफ करा आम्हाला, अशी संज्ञा शरीर देत असते, संकेत देत असते. ही भाषा आहे, बोली भाषा आहे, शरीराची बोली भाषा आहे. आणि काहीतरी बोललं आणि आपला काहीतरी चुकत असेल तर पटकन मान खाली घालणं, दुसऱ्यांचा सन्मान करणं. आमच्या कुठल्याही देहबोलीतून दुसऱ्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घेणं. आमच्या शरीराकडून, मनवाणीकडून कोणताही अनैतिक व्यवहार होणार नाही. आणि जो माणूस नैतिक असतो त्यांच्याकडे आदरातिथ्य किंवा त्यांच्याकडे नम्रता अधिक असते. ज्याच्याकडे नम्रतेचा अभाव आहे तो माणूस अत्यंत उग्र असतो आणि हजार चुका करणारा असतो. जो माणूस सहज आहे, कृत्रिम नाही आहे, त्यांच्याकडे नम्रता अधिक असते. कृत्रिम आव आणणं जे म्हणतो ना,
आहे ते नाही, नाही ते आहे, असा दाखवण्याचा स्वभाव आहे ना, हे ढोंगी आहे. नम्रता जर असेल तर ह्याला कुठलीही जागा मिळत नाही प्रकट व्हायला. नम्रतेचा अभाव ज्यांच्याकडे आहे तिथे ढोंगीपणा अधिक असतो. ढोंगीपणा ना आमचा मित्र ना कोणाचा मित्र बनू शकत, आम्हाला कोणाचाही होऊ देत नाही, आम्हाला आदंतरी फेकण्याचा प्रयत्न करत असते ढोंगीपणा. सहजता जी आहे जीवनामध्ये ती यावं असं वाटत असेल, जे असेल ते असेल, सहजता सहज असायला पाहिजे माणसाने. कोणतंही अति किंवा कोणतंही कृत्रिम व्यवहार करण्याची काही गरज नाही. मग बोलण्यातली कृत्रिमता असेल, चालण्यातली कृत्रिमता असेल, बसण्यातली असेल, वस्त्र आभूषण नेसण्यातली असेल, किंवा वेगवेगळ्या गोष्टींची प्रदर्शनाची कृत्रिमता असेल, ज्या माणसाच्या हृदयामध्ये नम्रता असते ही कृत्रिमता आजूबाजूला सुद्धा फिरकत नाही. पण नम्रता एक गोष्ट असं आहे, ह्याला सांभाळून ठेवणं कठीण काम. का? प्रत्येक क्षणाला अहंकार ह्याच्यावर येऊन धडक मारत असते. मी इथे असताना तू कशाला आलायस इथे, मी इथे असताना तू कशाला इथे आलायस, आता प्रत्येक क्षणाला त्याला टोचत असते अहंकार. मग कंटाळून ते नम्रता म्हणते, जा आता तुझीच राज्य आहे, तूच करून घे, मीच जातो सोडून गेले की आम्ही न घर का बनतो न घाट का बनतो. म्हणून शिष्य होणाऱ्यांकरता ही नम्रता अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. दिखाऊपणा अजिबात नाही चालणार. अश्वलायन विनम्र होऊन ब्रह्मदेवासमोर आलेले आहे आणि म्हणतात, मला ब्रह्मज्ञानाची अपेक्षा आहे. उपनिषदांना अभिप्रेत असणारा, ज्या उपनिषदांमध्ये सुद्धा ओतप्रोत भरलेला जो ब्रह्मज्ञान आहे, त्याच्याकरता मी आपल्या समोर स्वतःला अर्पण करतो. माझ्यावर कृपा करा, मला हे ज्ञान पाहिजे. मला आत्ता शिष्य म्हणून तुम्ही स्वीकार करा, शिष्य म्हणून स्वीकार करा. मी श्रद्धा भक्तीने आपल्याकडे आलो आहे असं म्हणतो. तेव्हा गुरु ब्रह्म तस्मै स होवाच पितामहः श्रद्धा भक्ती ध्यान योगादवैः. हां, निश्चितच तुम्हाला जर ही भाव असेल, तुम्ही अष्टक सात्विक भावाने आता संपन्न आहात. त्यांनी पाहिलं की हे केवळ दिखाऊपणा नाही आहे. अश्वलायनाकडे अष्टसात्विक भाव संपन्न आहे. अष्टसात्विक भाव म्हणजे ज्या आदरणीय व्यक्तींजवळ आपण गेलो, त्यांच्याबद्दल खरोखरच मनात आदर असेल, नम्रता असेल, प्रेम असेल, विश्वास त्यांच्या ठिकाणी असेल, माझी श्रद्धा दृढ असेल, तर काय होतंय? अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात मनात. ज्यांच्याबद्दलही आदर, आपल्या घरातले थोर माणसं असतील, समाजातली थोर असतील, तेव्हा अष्टसात्विक भाव निर्माण होतात. कुठलीही अष्टसात्विक भाव? श्वेद, स्तंभ, रोमांच, स्वरभंग, कंप, वैवर्ण्य, अश्रू, प्रळय, या 8 गोष्टींना अष्टसात्विक भाव म्हणतात. खूप सुंदर आहे ते 8च्या 8. आमच्याकडे असतात हे सगळ्यांकडे, आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नसतं. प्रप्रथम आहे स्वेद. स्वेद म्हणजे घाम सुटतो.
आणि माणसाला काय करावं काय नाही करावं असं जी अपेक्षा असते ती जर आमच्या समोर उपस्थित असेल, त्यांच्याकडे आम्ही येऊन पोचलेले असू, अरे बापरे, ज्या जिज्ञासेने आलो होतो आणि ते माझ्या समोर आता दत्त म्हणून उभं आहे, आता मी काय करू काय नाही करू कळतच नाही. स्तब्ध उभं राहतो माणूस तिथे, काय कळतच नाही त्याला. तिसरं रोमांचन होतो, केस उभी राहतात अंगावरचे, सात्विक भाव आहे. आवाज आहे ना, स्वरभंग, नेहमीचा आवाज असतो ना, तो आवाज राहत नाही. आता स्वर खाली येतो, स्वर मोठं होतो किंवा क्षीण होतो, स्वरभंग होतो. कंठ आहे ना गदगद होतो, शरीरामध्ये कंपन सुटतो, थरथरतो शरीर. आणि चेहऱ्याचा रंग, शरीराचा रंग थोडासा पांढरफट होतो, वैवर्ण्य म्हणतात त्याला. न कळत डोळ्यांमध्ये अश्रू भरतात, आनंदाश्रू, ते अश्रूंनी भरून जातात डोळे. आणि प्रळय म्हणजे आता मूर्छितच झालो की काय सुचतच नाही. इथे ह्यांच्यासमोर आता काय करावं काय नाही करावं हे सुचतच नाही, अशी एक अवस्था प्राप्त होते. जी आमची मनात असते ती जर आपल्या समोर उभी राहिली, ही अष्टसात्विक भाव मनात उभी राहतात किंवा आपल्या ठिकाणी प्रकट होतात. हे सुंदर आहेत 8चे 8. आणि हे भाव संपन्न होऊन ब्रह्माजवळ महर्षी अश्वलायन हात जोडून उभे आहेत आणि म्हणतात, मला ब्रह्मविद्येची जिज्ञासा आहे. यापूर्वी खूप लोकांनी हे ब्रह्मविद्या संपादन करण्याकरता खूप धडपडलेले आहे आणि त्याच मार्गावर चालण्याची माझी पण इच्छा आहे. तो म्हणतोय ना, अनेको संत लोक ज्या मार्गाने गेलेले आहेत. दुसरं म्हणतो, ही रहस्यविद्या आहे, अत्यंत रहस्य गुप्त विद्या आहे. ही विद्या मला समजून घ्यायचं आहे आणि मला समजवावं अशी प्रार्थना करतो. प्रार्थना केल्यानंतर गुरु सांगतात त्याला, हा भक्ती, ज्ञान, श्रद्धा, भक्ती, ज्ञान, योगादवैही हा मिळू शकतात. श्रद्धा, भक्ती, ध्यान आणि योग यांना हे शक्य आहे. तू जे ब्रह्मज्ञानाची अपेक्षा करतोयस ना, हे ब्रह्मज्ञान मिळते कशाने? भक्तीने, श्रद्धेने, ध्यानाने आणि योगाने. 4 उपासना त्याला एका वाक्यात सांगून टाकले. पुढे त्याचं विवरण होत जाणार. ही भांडवल आपल्याकडे जमवायला सुरू करा अशीच जणू काही संकेत देतात अश्वलायनानं. तो मोठा पंडित माणूस, तो भरपूर पांडित्य घेऊन आलाय, त्याला आत्ता सांगतात तू आत्ता भक्तीला सुरू कर. पंडित लोकांना भक्ती करणे म्हणजे अत्यंत तुच्छ, अत्यंत कनिष्ठ. अरे भजन करणं अनपढ लोकांनी करायचं, आरती करणं आपल्यासारख्यांचं काम नव्हे ते. आम्ही ज्ञानी पंडित लोक असं समजणाऱ्यांना आल्याबरोबर आता ब्रह्मदेव काय म्हणतोय? श्रद्धा, भक्ती, ध्यान आणि योग 4 गोष्टी तुमच्याकडे असतील तर ब्रह्मज्ञान मिळणार. 4 गोष्टींची भेजणी करायला सुरू करा म्हणतात. मग त्यावर अश्वलायन त्यांना काय प्रश्न विचारतात ते आता आपण उद्या बघू. राजाधिराज